नमस्कार दोस्तों, आज आम्ही चाललो आहे तर मासे पकडायला. जाला गिला ये देखो, इसमें जाला है. अरे मराठी बनवायचं तर हिंदी निघतंय तोंडात ना. ये देखो, जिसमें जाला है सब है. तैयारी करके हम लोग अभी जा रहे हैं. आता पोचलोय खालती. खाली पाणी पियाला आहे ना. इथेच पाणी पिऊन घेतलंस. पावसाने पूर्ण भरलेला असतो आणि आता उन्हाळी बा काय आहेच नाही. खालती पाणी पिण्यासारखं नाही, इथंच पाणी पिऊन घेतो. ए बो सापाची मॅन. आता मी चालू चिंबोरी पकडायला. ए घे तिला. चिंबोर उडाया ना महिने सोटूशी. कशी काय भेटली तुला? दिसली कशी काय? इथंच होती ती. मरल मला वाटतंय, मरायच्या ह्याच्यात आहे. कारण त्या आदमीली झालेले वाटतं. तर सनीलने आता खोलले पागा. दोन दिवसा अगोदर आलेला सनीलला इथं कॅम्प केला आणि त्याने कॅम्पला तो तिकडे खालती गेलेला. तो आणि शिरो आलेला, ते दोघं जणांनी कॅम्प केला. मी तेव्हा होतो मुंबईला. मी धाडीतनं आलो ना, मी त्या दोघांनी बघा लॉंग घातलं. तर माझे पॅन्ट घातलेलं ना त्यांनी, मी शॉर्ट घालून आलो आहे आता. म्हणजे माझ्या पायाला पूर्ण खुल्ली लागते. आल्या 2 मिनिटं थांबलेत ना, आल्याला पटकन पागा घेतले ना हातात. त्यांना गोप्रो नाही चालू? गोप्रो नाही का चालू? चालू तर कर. सामान काय आणलेच ना, आणि मला सोडवायला सांगितले नाही तो पाडाय बिडायचो मध्ये. आज स्टँड पण नाही घेऊन आलोय मी. स्टँड आहे तो मित्र गेला कलसूबाईला, मी त्याला दिला स्टँड. तो आता मुंबईलाच आहे. आता मला हातातच कॅमेरा पकडायला लागणार आहे. ते दालीत जर टाकले तर काय नवीन करतोय. आणि फिशिंग स्टिक पण आणले ना. जाळी लावले ना आता बघूया नंतरला किती भेटता येते आणि काय काय भेटता येते त्याच्यामध्ये. हा दुसरा पाग लावतोय. एकदा का पाक चिपकला ना तर डोक्याची मारामारी होऊन जाते सोडवायला त्याला.
दारा सोडला. चिपाकले आहेत बघ त्या कसल्या दगडाला. मासे बघा कसले चिपाकले आहेत. इथे इथे लय सारे मासे आहेत. चिंबोरी चिंबोरी गेली. ह्याच्यामध्ये खूप सारे मासे आहेत. दिसत आहेत ते आताच. अरे यार वड सनीलला. गुंत आला तिथे अजून. गुंता झालाय. खूप सारे मासे आहेत छोटे छोटे. जाळी लावले. मासे तर आहेत खूप सारे. दिसतील का? दिसतील किती मासे आहे. ती जाळी टाकलेली आहे. या दगडावरती बघा किती येतात मासे. दाखवू आहेत मोठे मोठे मासे. दगड बिगड मारतय. या पागीला खूप सारे मासे पकडतील. नंतरला सनीलला पाण्यात उडी टाकायला लागेल तुला. पाणी गडलं आहे. पाणी लय थंडगार आहे. या डावका सर्व मासे भेटतात. हा डोक खूप मोठा आहे. जी लांबी एवढीच आहे पण उंची खालची जो तल आहे ना तो खूप मोठा आहे आणि खूप खोल आहे. बघा इथनं हा कडा दिसतो. हा कडा आणि इथनं जो तल आहे ना खूप लय लांब आहे खालती. हे बघा इथनं असं स्टार्ट होतो तो तल आणि इथनं हल्लो पुढं तिथपर्यंत पूर्ण तो हीच आहे. वांडच आहे पूर्ण. तर चला आता 2 पागा टाकले. पाग आता संपल्यास आणि आता गल टाकायला जातोय. तर गल टाकायला खालती जावं. पावसाळी हा पूर्ण भरलेला असतो. पूर्ण इथपर्यंत पाणी, तिथपर्यंत असं पाणी आणि इथपर्यंत इथपर्यंत पाणी. या टाकाला हा टाक पण खूप मोठा. या टाकाला पण निशाण वगैरे लावावे लागते तेव्हा हा टाक उपसताना येतो. हे सगळे डव आहेत ना ते दिसायला आहेत एवढूशे पण ते खालती एवढे खोल आहेत ना. खूप सारे खोल आहे. हे बघा इथं कुणीतरी मासे मारायला आलेला. हा डऊक जे दिसायला एकदम छोटे छोटे दिसतात पण त्यांची जो खालचा जो तल आहे ना तो लवकर सापडतच नाही. पूर्ण निशाण वगैरे शिडी वगैरे लावावी लागते त्याला तेव्हा मग त्याचा तल भेटतो. लय खालती त्यांचं खोल आहे. हा एवढूसा दिसतोय पण खालती खूप सारा तो खोल आहे. हे पूर्ण उपसलेले आहेत आम्ही. म्हणजे बघा एवढूशा एका ढवाला आहे ना तरी पण एक दीड किंवा 2 दिवस तरी जातातच.
मशीन वगैरे लावून, पाईप वगैरे लावून, मशीन वगैरे लावून पूर्ण. आपण खूप मोठा आहे. तो 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 बघा, तो आहे ना, तो दिसतोय एवढंच. आपण तो हाय लय खालती लय खोल आहे तो. आम्ही उपसलेला होता. सनीलला काय पवतस का काय करतस? काय करतोस? घर टाकतोस? गोप्रोच्या बॅगेत बघा काय काय आणलं साहित्य. गलीचं साहित्य आणलं. आपण गल घेऊन जायचं, ती गावाकडची गल होती. आता आपल्याकडे एक प्रोफेशनल माणूस आलाय ना, मुंबईचा माणूस आलाय. पहिला गल घेऊन जायचा. गल घेऊन जायचा. आमच्या गावातले गोष्ट 1-2 प्लेयर, सनीलदा, त्यामध्ये अजून 2-3 जण आहेत, ते मुंबईला असतात. तर ते लोक यायचे पहिल्या वेळीला, ते जेव्हा छोटे वगैरे होते तेव्हा. आता काय मुंबईला जायला लागलेत ना, आता मोठे झालेत ना, आता ते जाम मोठे झाले. आता ते जॉबला वगैरे लागले, आता कोणी येत नाही. ही बाटली माहिती आहे कुठली आहे? हा, ती गल टाकून आपलं. आम्ही गावाकडचं, आम्हाला काय माहितीच नाही. तूच सांग आता, जो काय आहे तू. अशा प्रकारे गल लावताना आमचा सनीलला शिवडा लागला, गल सोडायची, पहिले उडी मारायची. कारण ही गल काय शिवड्याच्या लायकीचा आहे ना. मग जड आहे शिवडा, म्हणजे खायची कामा आहे वजन. गल ओके मध्ये लावताना सनीलला खायला काय आणलेस का नाही? कोणाला नाही, त्याला चाकणा बिकणा देत नाही. चाकणा बिकणा कायच नाही. बोल ना, जाईल बघ पाण्यात, जाईल ना, उडी टाकेल तो. हा, बारके आहेत ना, हे बॉक्स मध्ये बारके गली पण आहेत. लावत होते एक दिवशी आपण गेलो दारणावर गेलो तेव्हा एवढ्या काठीला चालला. गल ओके मध्ये लावले ना आता. गलीला गांडूल बिंडूल काय नाही लावले, आपण गांडूल तरी लावायचो. हा असाच टाकतोय. न्यू टेक्निक. टाकताना आहे ना, हे रील इथे घ्यायची, एक अशी पकडायची, रील ओपन केला ना, अरे पहिले जा समुद्रातला आहे आपण. अरे वेळी टाकला त्याली त्या कातलावरती निघून गेली गल. अरे हो तो बता गेले, आता गल गेले. खाली जाऊ दे, खाली अडकली ती.
अरे देवा आंगडा फक्त आंगडा जाऊ दे चालू होतं काय बाईट नव्हता चालू जाऊ दे कासव भेटलाय त्याला खाली पालायचा कासव भेटलाय. मगाशी गलीसाठी काहीतरी शोधायला गेलं गांडूल बिंडूल, आता तो काय नाही. कासव एक छोटावाला भेटलाय. अरे तुला दाखव छोटू आला आला बाहेर आला. थांब थांब शर्यत धावतोय बघ कसला हाय छोटा पण तो खतरनाक खतरनाक धावतोय. बस म्हणलं आता धावलं बघ कसला. चल ससा गेला पुढे चल चल धुवं धुवं कसला धावतोय. मला वाटतं औषध खाल्लं त्याने पण ते साला औषध टाक ना वाट नव्हतं बाहेर आ जा रे छोटू. त्याला घे नको घे त्याला भेडी तावा बिवा तो इथं नदीच्या पाण्याने मरल तो जगणार नाही त्याला आता घरात घेऊन जायला लागेल. तर मंडळी हे बघा ही आमची कोंड अजून क्लोज तुम्हाला जाऊन दाखवतो. आणि आज आपण आहे ना कोंडीची जी काही रहस्यमय बात आहेत ना त्यात आपण जाणून घेणार आहोत सनीलच्या तोंडातून. हे पूर्ण कोंड आता पाणी हळूहळू कमी येत चाललंय. मे महिन्यापर्यंत पूर्ण पाणी खतम होऊन जातो. पाणी वरनं पडत नाही. आता तरी पण लय खूप सारा पाणी पडतं. हे आमचे कोंड. मंडळी जाले काढायला आलोय. मागाशी पाक टाकलेला ना तो पाक काढायला आलोय. बघा मासे तर लागले आहेत. तिकडं पण लागले आहेत मासे. ही आमची कोंड आहे. कोंडीमध्ये लागले आहेत मासे. आणि आमच्या कोंडीचं आहे ना एवढी खोल आहे ना आमची कोंडी. खूप खोल आहे खूप. मध्ये आहे ना कोंडीला मोजण्याचा प्रयत्न केलेला पण लय खोल आहे ते. खूप खोल आहे. भेटलेत जराशे मासे 15 तरी असतील याच्यामध्ये. मोठे मोठे आहेत म्हणजे ते त्यांना काढावं लागेल. काढून मासे काढते. एवढे साईडचे सगळे मासे भेटले आहेत. मारपासून किरणदा धुसतोय निघायला खाऊला लागतात ना. चला पहिलं काढतो मासे. या बघा भेटले आहेत. म्हणजे कमीत कमी किरणदा बोलतो 5 भाकऱ्या तरी राहतील. मोठे मोठे आहेत. एवढ्या साईजचे तरी आहेत ओके मध्ये. तर बघते कुठं टाकायचं अजून. इथं वाटतं का पाय खालती जायचं बोलतं. चला मग जातोय आता खालती. आता ही दुसरी झाली. हा दुसरा पाग काढले. पहिल्या पागामध्ये भेटलेले दुसऱ्या पागामध्ये पण आहेत. झाली बरोबर. 4 आहेत. एका साईडलाच लागलेत ना.
असं अलगद तू हालत असला ना कोण अलगद चावतं जाली सकट घेऊन जातो. खाईत काय नाही फक्त डोकली चावतं. तुमचा आणला असं तुला जाली बघायच नाही पाहिजे होती. तुमचा मोका वरती येतो का गावात फिरताय म्हणजे आमच्या भोक्याच्या नंतरला ह्याच्या भोक्याचा दाराला आला वाटतं. दिवस कमी तिरंदा बघ त्याला सोडून मी भेंडी कंटाळला आमच्या भोक्याला शिया उलाढायला लय करायचं रे तू. कोण बोलत नाही. हा वेदान मुलं रे वेदान आणि त्याने खालती नेला बाबाला उभा पण लागला आणला होता. काढता इकडे दे तोंडात अडकतात त्यांची एवढं काम समाप्त. त्याच्यामध्ये काय भेटले असतील 8 तरी भेटले असतील अजून 8 म्हणजे 4 भाकर. तर चला आता मंडळी खालती जातोय. एक पाग वरती लावलाय आम्ही आणि एक पाग आता घेऊन खालती जातोय. ते छोटे छोटे दिसत आहेत पण ते खूप खोल आहेत. इथे एक असा एक ही आहे ना तो वाटतं तो तिथं दगड आहे ना तिथे वाटतं एवढूसाच गोल राऊंड आहे जरा फक्त म्हणजे त्यामध्ये एकच माणूस जाऊ शकतो खालती. एवढूसाच बारकोसा होल आहे त्यामध्ये आणि तो एवढा खालती खोल आहे ना बाप रे बाप खूप खालती खोल आहे तो. आता बघा पूर्ण सावली आल्या तो सूर्य चला तर जातोय खालती. एक कासा एक छोटासा भेटलाय. नदीवरती फिरायला यायचं म्हणजे जन्नतच आहे रे. लय मस्त वाटतं नदीवरती फिरायला यायला. आता मागपासून 3-4 राऊंड झाले पण काय दमायचा काही विषयच नाही. वरती चढतोय परत उतरतोय वरती चढतोय परत उतरतोय. तर बघूया तर कुठं टाकतोय पाग बघूया. इथे टाकतोय का पुढच्या पागाला टाकतोय. टाक आहेत ना खूप आहेत आमच्याकडे नदीला टाक आहेत ना खूप आहेत. पूर्ण हे सगळे टाकच आहेत आणि सर्व खोल आहेत. एक पण असा नाही की कमरे इतका टाक आहे का डोक्या इतका टाक आहे. खोल पूर्ण खोल आहे सगळे टाक. नदीवरती फिरायला इकडच्या तिकडच्या गावातली पोरं येतात. आमच्या इकडची मोठी नदी